नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेली अनेक दिवस आपण जर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करत असाल, तर बऱ्याच साऱ्या गोष्टीबद्दल तुम्हाला ऐकायला मिळत असेल आणि अ, त्यातल्या त्यात एआयबद्दलची खूप सारी चर्चा तुमच्या ऑफिसमध्ये चालू असेल. हे टूल नवीन आलं, ते टूल नवीन आलं, मग डेव्हलपरचं काय होणार? या पद्धतीच्या बऱ्याच साऱ्या चर्चा ज्या आहेत, ते बऱ्याच साऱ्या चर्चा तुमच्या ऑफिसमध्ये असतील आणि त्या चर्चा खऱ्या आहेत. बरेच सारे चांगले टूल जे आहेत, ते चांगले टूल्स एआय डेव्हलपरच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करत आहेत. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची लाईफ सायकल जर आपण समजून घेतली, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या लाईफ सायकलमध्ये जसं की डिझाइन, राइट? त्यानंतर रिक्वायरमेंट गॅदरिंग, डिझाइन, डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट, टेस्टिंग या काही मेन फेजेस आहेत, की ज्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मेन फेजेस आहेत. आता या मेन फेजेसमध्ये डेव्हलपमेंट जो एरिया आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एरिया हा कोर एरिया ज्याला आपण म्हणतो आहोत आपल्या दृष्टीनं, कारण आपण सगळे डेव्हलपर आहोत. आणि या कोर एरियाला इम्पॅक्ट करणारे काही टूल जे आहेत, ते टूल्स आत्ता मार्केटमध्ये येत आहेत, ज्याच्यामध्ये कर्सर एआय हे एक जे टूल आहे, हे टूल खूप मोठा इम्पॅक्ट करतंय असं मला पर्सनल लेव्हलला वाटतं. एआय टूल्सवरती कर्सरच्या किंवा कोणत्याही एआय टूलवरती मराठीमधून यूट्यूब चॅनल जे आहेत ते खूप कमी आहेत आणि त्याच्यासाठी मी हा जो 100 एआय टूलचा जो पार्ट आहे तो 100 एआय टूलचा पार्ट आम्ही कोडफाच्या माध्यमातून चालू करतो आहोत.